नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। दिवंगत माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता। निर्मला सीतारामन या 23 जुलै रोजी त्यांचा सलग 7वा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या टर्म नंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यानं त्याचबरोबर महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका व लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला दारुण पराभव या अनुषंगानं महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्यासाठी अधिक निधीची तरतूद विविध योजनांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते। पुणे इथं भाजपाचा रविवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला। हा मेळावा 2 गृहमंत्र्यांच्या भाषणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर टीका केली, तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावर टीका करणाऱ्यांना ठोकून काढा असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका करण्याची सर्व कार्यकर्त्यांना खुली सूट दिली। ठोकून काढा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून त्यांना तत्काळ अटक करा असा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यात जोरदार भाषण करताना शेतकरी आणि महिला वर्गाला साथ घालण्याचा प्रयत्न केला। शरद पवार गटाचे निलेश लंके हे नगरचे खासदार आहेत। त्यांचे होमग्राउंड असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार यांची सभा झाली। अजित पवार यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे रस्त्यात लोकांच्या भेटीगाठी घेत येताना अजित पवार यांना पारनेरमध्ये पोहोचायला उशीर झाला। मात्र त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकत आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचे कशा प्रकारे भले होणार आहे हे सविस्तरपणे सांगितले। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पक्षातील आमदारांकडून दगाफटका सहन करावा लागला। काँग्रेसच्या 6 ते 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक मैदानात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या पदरी पराभव पडला। त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही याबाबतचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर त्वरित कठोर कारवाई केली जाईल असा दावा केला होता। मात्र आता काँग्रेसने भूमिका बदलत आमदारांचं लगेच निलंबन न करता विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांना दणका देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते। गृहप्रकल्प न राबवलेल्या चड्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदारांनंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती। पण ज्या नेत्यांमुळे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजप सोबत आहेत असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय। एवढेच कशाला, अमित शहा यांनी पुण्यात ज्या व्यासपीठावरून शरद पवार यांच्यावर आरोप केले तिकडेच अशोक चव्हाण हे शहांच्या बाजूला बसले होते। अशोक चव्हाण यांच्यावरही अमित शहा यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। ही गोष्ट अमित शहा यांच्या लक्षात नाही का असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। रेल्वे रिक्रुटमेंट सेल मुंबईनं क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे। यासाठी आजपासून अर्ज करता येणार आहे। सोमवार 22 जुलै 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे। ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा। रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार भरती अंतर्गत जारी करण्यात आलेली पद क आणि ड गटातील आहेत। राज्यात मराठा आरक्षण विषय सध्या चांगलाच तापताना दिसत असून आंदोलनकर्ते आणि सरकारमध्ये उत्तर प्रत्युत्तरांसह जोरदार टीका करताना दिसतात। एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत असताना सरकारकडूनही जोरदार प्रत्युत्तर येत आहेत। दरम्यान सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित करत यामागे काही वेगळं शिस्त आहे का अशी शंका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केली आहे।
जालन्यातील दोदडगाव येथून मंडल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा सुरू करण्यात आली। गावगाड्यातल्या लोकांपर्यंत लोकशाहीची तत्व गेली पाहिजे, त्यांच्यात स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे। तुमचे आमचे आरक्षण वाचवायला आता शाहू फुले आंबेडकर येणार नाहीत, आपल्यालाच ते वाचवावे लागेल। त्यामुळे सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जातींनी एकत्र आले पाहिजे, असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। जवळपास 58 वर्षांपासून असलेली मनाई उठवण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे। यावरून भाजपसह संघातून स्वागतार्ह प्रतिक्रिया उमटत आहे, तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विरोध होत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।